माळशिरस तालुक्यातील शंकरनगर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची वीज तोडल्यामुळे डॉक्टर आणि स्टाफसह रुग्णांचे बेहाल होत आहेत। माळशिरस तालुक्यातील शंकरनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रानं गेल्या 3 महिन्यांपासून वीज बिल भरलं नसल्यामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची वीज तोडण्यात आलेली आहे। या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये दररोज सुमारे 70 ते 80 रुग्ण तपासणीसाठी येतात। इथं गोवर, रेबीज, कावीळ, पोलिओ, टीटी अशा लाखो रुपयांच्या लसी ठेवण्यात आलेल्या आहेत। लाईट तोडण्यात आल्यामुळं या आरोग्य केंद्राची सर्वच सेवा विस्कळीत झाली आहे। महावितरणची या आरोग्य केंद्राकडे सुमारे 59,000 रुपयांची थकबाकी आहे। सध्या या प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसींचा साठा अकलूज उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे। आरोग्य केंद्राकडून दर महिन्याला वीज बिल माळशिरस आरोग्य विभागाला सादर केलं जातं, परंतु वरून अनुदान आलं नसल्यामुळं वीज बिल भरलं गेलं नाही। याचा फटका शंकरनगर प्राथमिक आरोग्य केंद्राला बसला आहे। केंद्रातील ECG मशीन, सर्व कॉम्प्युटर्स, पाणीपुरवठा, स्टोरेज, ॲडमिट रुग्ण यामुळं प्रभावित झाले आहेत। शंकरनगर प्राथमिक आरोग्य केंद्रानं 4 वर्षांपूर्वी आपलं प्रायव्हेट असलेलं वीज कनेक्शन पब्लिक करण्यासाठी अर्ज दिला होता, परंतु महावितरणनं याची कोणतीही दखल घेतली नाही। स्मार्ट मीटर बसवल्यामुळं वीज कनेक्शन थेट मुंबईहून कट करण्यात आल्याचं महावितरणचे अधिकारी सांगतात। आरोग्य विभागानं सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सोलार प्लॅन्ट बसवले तर शाश्वत वीज पुरवठा होईल। वारंवार वीज जाणं, वीज जोडणी तोडणं अशा प्रकारांमुळे रुग्ण आणि डॉक्टरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। शंकरनगरमध्ये महापारेषणचं सबस्टेशन आहे। याची स्थापना सन 2013 झाली। स्थापना झाल्यापासून या सबस्टेशननं शंकरनगर ग्रामपंचायतीची 48 लाख रुपयांची घरपट्टी थकवली आहे। हा वाद सध्या न्यायप्रविष्ठ आहे।